पहिलं हे काय एक मिनिट बस. हा. हे काय आहे? रेड कार्पेट सर. त्याचा इथं नाही. अरे तुम्ही बाय हो काका, हे 10 रुपये घ्या आणि मला पण गोलगोल फिरवा ना. नमस्कार मंडळी. प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी संघर्ष करत असतो. कुठल्या तरी गोष्टींनी दुःखी होत असतो. हा संघर्ष, हे दुःख क्षणभर दूर होतं जेव्हा हास्य त्याच्या जवळ येतं. तेव्हा हसा आणि हसण्यासाठी बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे, या तिघांचं अतरंगी कुटुंब आज पुन्हा एकदा एकत्र आलंय. आणि ज्यांच्या मूर्खपणाला सामोरे जात आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, थांब दत्तू सा आणि 2 आणि 2 किती झाले बोल. 6 आणि 2. आई, हा उबाळ म्हणजे 8 असतात काय? होय रे मेल्या, इंग्लिश मधला 8च असतोय तो. 1 2 3 4 5 6 6. अजून एक सोंगटी मिळाली. प्रभ्या, आई बोलवते, घरी जा. घरी जा. आई बोलवते, घरी जा. बापाला प्रभ्या बोलतोस? बापाला प्रभ्या बोलतोस? कशा गुगाच मारतास? घाबरावा तुम्ही. दारावरची बेल वाजली ना म्हणून वाचली वाय दोघा. माहिती नंतर बघतो तुमच्याकडे. जा. म्हणून रडला. प्रभाकर मोरे इथेच राहतात? धनंजय माने इथंच राहतात. असं बोललो तर प्रमोशन तरी होईल ना? प्रमोशन लाख करू हो, पण तुम्ही प्रयोगाला तर बोलवा. प्रयोग नको लागायला. निघा. अहो असं काय करताय तुम्ही? कोणी घरी आलात त्याला मध्ये घेत असतात, तुम्ही बाहेर काय पाठवताय? प्रभाकर मोरे तुम्हीच आहे का? होय, मीच. कोकणचा पारसमणी, तामनकरांचा प्लॅटोनिक. प्रभाकरून मीच. काय काम काढलं माझ्याकडे? मी श्याम राजपूत, बँकेतून आलोय. मी कोकणातून आलोय. तसं नाही. मग कसा? मी MSJ बँकेतून आलेलो आहे. अच्छा, म्हणजे बँकेत ना आलो आहे का? हा. बँकेत गर्दी आहे काय हो? असेल. नाही काय, आज लय गरम होत आहे. मग म्हटलं पाण्याच्या बाटलीत बिअर टाकून बँकेत जाऊन बसू पिया. काही बोलता का तुम्ही? अहो, AC मध्ये पियाला लय मजा येते. काय झालं? पण काय आहे, जल्ली गर्दी असेल ना मग तर पियाला जाम भीती वाटते. पियाला सगळीकडे वास पसरतो ना, जाम प्रॉब्लेम होतो. काय समजलं? तुम्ही बँकेत जाऊन दारू पिता? मी कुठं पण जाऊन पितो. परवा मी राणीच्या बागेत गेलो होतो. काय बोलता? वो पेगविनच्या पिंजऱ्यात बसवतो दारू प्यायला. काय लागू, इतकं थंड करणार गाडी अर्तन बाईने उपाद मारू. अरे हा माणूस काही बोलून राहिला. येडा येतो. काय बोलला तू? काय बोला? वासाड्या या. अच्छा या. बसा. म्हणजे मी MSJ बँकेकडून आलोय लोन रिकव्हरीसाठी. तुम्ही MSJ बँकेकडून लोन घेतलेलं आहे? कोणी? आम्ही? हो. नाही हो. नाही? आम्ही कधी घेतला? अरे बापरे. आमच्याकडे लय पैसा आहे बाप जाड्याचो. बाप जाद्याचा असेल ना? नाही, बाप जाड्याचो. कसं काय? यांचा बाप जाडा आहे ना. माझ्या बापाला बोलायची हिंमत कशी झाली तुझी? माझ्या बापाला बोलायची हिंमत कशी खोटा झाली? बोलले काय? तुला दाखवतो आता. नाही, तू आता माझ्या मला मारताय तुम्ही? अरे माझ्या बापाला दाडा बोलते म्हणजे काय? हिचा बाप कसा होता माहितीये तुम्हाला? मला कसा माहिती असेल? लोद्या होता, लोद्या. गप्रवा. ओ, यांची मांजर हरवली. 4 दिवस तिला शोधत होत. शेवटी 4 दिवसांत पोटाच्या घडीत सापडली चिमाटलेली. घडीत मांजर?
वसाडे तुझा बापूस खुर्चीत बसला होता तिथंच लाकडं रचली त्याला पेटवली काय जमत शांत व्हा तू, शांत व्हा. माझ्या बापाशी मरण हो, काढणार? हो, काढलं. तू कधी सोडून नाही, नाही. नाही. ऐका, ऐका, जाऊ दे ऐका. ना. थांबा. तू मार, बाजूला. म्हणजे- तुम्हाला एक- माझ्या थांबा. बापाशीचं मरण काढतोय. थांबा रे. मार. अरे तुम्ही गुच्चूप बटणार काय चालू आहे बाहेरच्या माणूस आल्यावर एवढा दांगड एक नंबरची दलिंदर फॅमिली आहे तुमची आणि तू रे ओ सियर गर्लच्या केसातली ऊ आई बाप झगडे करतात तू सिअरिंग काय करतो रे एवढा उताला इकडे बसा खाली बसा सगळे खाली इकडे रे. इकडे या भाऊ सगळे बसा काय ग देवा अहो झोपायला नाही सांगितलं बसायला सांगितलं ना काय ताण देताय तुम्ही ए दादा ए माझा डब्बा आहे तो ठेव ठेव राहू दे ना. त्यांचा उपाशी आहे ना सकाळपासून कशात खा खा हे बघा आ. तुम्ही MSJ बँकेतून जे लोन घेतलेलं आहे त्याचा एक पण हप्ता भरलेला नाही आता नेमकं काय करायचं ते सांगा लोनचं कसं करायचं एका कैरीच्या बारीक बारीक फोडी करायच्या मिरचीच्या तेलात टाकायच्या मसालो मीठ आणि काचेच्या बरणीत ठेवायचा आणि बरणी घट बंद करायची हा झाकण असा उघडा अजिबात ठेवायचा नाही तुमची जीप कातरून आहे ना ती मिरचीच्या तेलात अशी चर्रकन तळली पाहिजे हे बघा. वेगवेगळे कॅरेक्टर पकडायची तर भलती हौस आहे विनोद तेज जुने पारंपरिक बुरा लागलेले लोणचं कसं करायचं म्हणजे खायचं लोणचं नाही नाही. लोन कसं फेडणार बुवा तुम्ही कसं फेडायचं लोन कसलं लोन कसलं लोन नाही मला नाही बा आठवत मी लोन घेतलेला बापरे आता लक्षात आलं परवा ना मी मामाच्या कपाटात 2,000 रुपये काढले होते मग? पण मामाला काय त्यातलं माहितीच नाही तू सांगितलंस काय ग छे बाय मी कशाक सांगू मी काय सांगले नाही मी पण नाही ए तुम्ही बाय ना पिचकेला आंबा एखाद्याला न सांगता त्याच्या कपाटातून पैसे घेणं याला लोन घेणं नाही म्हणत याला चोरी करणं म्हणतात अच्छा पण हे लोन नाही आहे का नाही मी उगाच आपला टेन्शन मध्ये मी इतके दिवस विचार करतो हा लोन फेडू कसा नाही पण कसं आहे बरं दिसत नाही ना आता आपण लोन काढलं बँकेचा माणूस दारात आला 4-5 माणसं बघणार त्यांच्याकडे केवढी इज्जत झाली शी, आमची नाही बरं बरं नाही दिसत का? आहे. बँकेच्या माणूस दारात आलाय टेन्शन घ्या पैसे द्या पटकन पैसे द्या चिडू नको पटकन पैसे द्या मा डोकं फिरलं भलता डेंजर माणूस. चिडू नको तुम्ही 10 लाखाचे लोन का घेतलं आणि घेतलं ते पैसे कुठे खर्च केले पटकन सांगा सांगतो सांगा चिडू नका बसा तिकडे जरा 2 मिनिट बसा ना भाऊजीनू बस पटकन सांगा कसं आहे म्हणजे साहेबांनो म्हणजे आम्ही लोन घेतलेला बँकेकडे नाही असं नाही खोटं कशाला बोलायचा आम्हाला काही खोटं बोलायची सवय अजिबात नाही. नाही. हो, तेव्हाच आम्ही पण आज पण कधी खोटं बोललेलंच नाही हां. पण ते लोन घेतं ना तर त्यात म्हणजे लोन मधनं म्हणजे 1 लाखाची ना मी 20,000 अंडी घेतली 20,000 अंडी घेतली हां. तर मला असं वाटलं त्या 20,000च्या अंडीमधनं पिलं निघतील बाहेर मग 20ची 40ची 80 मग 80,000ची अशी लाखो पिलं बाहेर निघतील बर मग आम्ही करोडपती म्हटलं मग तुमचं लोन फेडून टाकू आम्ही मग पण अंडी घेतल्यानंतर मला कळलं अंडी उभवावी लागतात मग तेव्हाच पिलं बाहेर निघतात का हा. मग काय झालं मग मी 1 लाखाची कोंबडी घेतली आणि त्या अंड्यांवर बसवली बर 8 दिवस झाले 10 दिवस झाले मी अचंबित अजून पिलं कशी बाहेर येत नाही तेवढ्यात तिकडनं एक इसम आला तो म्हणाला हो मोर्यनू ही अंडी बॉयलर आहे ह्याच्यातनं काय पिलं निघत नाही बिग लॉस My business is big loss for fertilizer, Dan Shalal. Couldn't have it and loss and Angela is nothing for fertilizer, good thing. What? Eggs as... अरे इंग्लिश बोलताना तोंडाला 5 किलो थुका आला ना तुझ्या कशाला इंग्लिश बोलतो एखादा अंड घेऊन पचकन मारलं पाहिजे तोंडावर हे असा जा त्यांचा असंच म्हणजे मग ना भाऊजीनू मी एक आयडिया सांगितली काय? म्हटलं आता एवढी अंडी असत कोंबडी असत मग काय वाया घालवायची काय मी म्हंटल त्यांका एक चांगलोसो ढाबो टाकूया हा. आपण. ढाबो माहिती आहे ना हा. छोटासा हॉटेल हो. आपला मग आम्ही काय केला ना 3 लाखाचा एक ढाबा टाकला बर. हा पण तो काय चालत नाही काका ह्या वासड्याच्या हाताला चव नको ओ आमच्याकडे एक कुत्रा आहे तो प्लॅस्टिक खातो पण हिच्या हातचं काय खायत नाही
इतकं बेचव बेचव म्हणजे आता नाही हा तर नाही हा मग माझ्या काय? हाताला चव नाही हा, ठीक. भाऊजीनू हा पण भाऊजीनू माका ना हा चांगला नाचू घेता गे भाई माझे हे डॅन्सर आहे हा. का होय. तर मग मी अजून एक आयडिया केलोय काय? मी काय बोलले की आमच्या इकडे ढाब्यावर ना एक आचारी ठेवला जेवणासाठी आणि बाहेर पाटी लावली जेवणाबरोबर ना इकडे डान्स पण बघूक मिळत म्हणून मग काय लोक यायची पटापटा जेवायची मी डान्स करायची करायची. लोकं यायची, पटापट जेवायची, मी डान्स करायची लोकांची गर्दी ही- ती गर्दी हो, माहिती ही गर्दी तुम्हाला माहिती आहे मग ही काय ही सडपातल होती हा. ना तेव्हापर्यंत डान्स बघायला लोकांची ही गर्दी अरे बापरे मग त्या धाब्यावरचा खाऊन खाऊन ही एवढी जाडी झाली ढाबा कुठला आणि ही कुठली काहीच करायला मार्ग नाही. काय बोलतात मग कुत्र पण फिरकायचं नाही तिकडे काय समजलं हा. मग म्हटलं हिला आपण काहीतरी करायला पाहिजे. हा मग माझी एक मैत्रीण ना ती माका बोलली हा. की भारी खाऊचं असतात ना तर एक ऑपरेशन करून लागतात म्हणून मग मी काय म्हणलं की आपला बिझनेस हा बाबा प्रॉफिट करू तर थोडासा खर्च करूक लागतात ना म्हणून मी 2 लाखाचा ना माझं बारीक होण्याचं ऑपरेशन करून टाकला आणि मी परत एकदा पूर्वीसारखी झाले ना हो. शे मग ती चवलीची शेंग हो, हा. जवळ जवळ आता दिसत नाही पण हा तुम्हाला सांगतो मग एक जण इसम मला काय बोलला धंद्यावर शेट म्हणून तुम्ही बसणार का नाही तो चेहरा तुमचा देखना पाहिजे हा मग मला एकांना प्लॅस्टिक सर्जरी कर म्हणून सल्ला द्यायला प्लास्टिक सर्जरी प्लॅस्टिक सर्जरी मग मी काय केलं मग 2 लाख रुपये दिले आणि मग प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली काय समजलं हा. आता जो हा माझा तुकतुकीत जो कांतीचा चेहरा दिसतोय ना तो त्याच्या मुलेच का नाही हा तुमच्या प्लास्टिक सर्जरी नंतरचा चेहरा आहे वाईट. काय झालं याच्यापेक्षा होळीत उडी मारायची होती 10 मिनिटं थांबायचं होतं बाहेर यायचं होतं सेम झालं सेम उगीच पैसे घालवले तुम्ही काय समू आधीचे किती आधीचे 2 हा. नंतरचे 3 5 2 7 9 लाख रुपये 9 तुम्ही या फालतूपणामध्ये घातले 1 लाख रुपये उरलेत पटकन 1 लाख रुपये द्या काय का 1 लाख रुपये द्या भाऊजीनू आमचं आहे का ते 200 रुपये तुम्ही ठेवा आणि हा जो काही मॅटर आहे ना 10 लाखाचा तो सालटवून टाका हे लाच देताय तुम्ही मला नाही ना लाच देताय हे नाही, पकडा प्रेम- हे घ्या तुमच्या हातात मी आहे ना अशी व्यवस्था करतो की तुम्ही सगळेच्या सगळे आता जेलमध्ये जाल भाऊजी म्हणजे आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाकणार हो नक्की जेलमध्ये टाकणार हो अहो काय दत्तू हा लिंबू काढ घ्या. दे दे आलो आता गेलो तुम्ही तर बाय माझ्या अशी सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर आहे तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्या अशी नाव काय तुमचा श्याम राजपूत तर श्याम राजपूत नावाचा हा जो इसम आला इथं येऊन आम्हाला जो काय त्रास देतोय त्याचा इथं नाही अरे तुम्ही बाय हो काका हे 10 रुपये घ्या आणि मला पण गोलगोल फिरवा ना तुझ्या बापाला मी जत्रेतल्या पाळण्यात नव्हतं फिरवत तुझी भाऊजीनू माझ्याकडे 200 रुपये असत फिरवतास वा वा कडक लाखात आहे याचा परफॉर्मन्स क्या बात प्रसादा काय म्हणाल वा 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 ए मोरे आणि रसिका वा 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 बहारदार फार मजा आली मोरे आज काही म्हणजे वेगळंच खुल्ला होत असतो म्हणजे हा क्या बात आहे फार अप्रतिम एनर्जी होती पूर्ण स्किटभर आणि इतकं अप्रतिम गिव्ह अँड टेक असं बघत होतो की मला असं वाटत होतं की हा फक्त 15 मिनिटाचा परफॉर्मन्स न राहता हे 2 तासाचं नाटक का नाही इतकं मला वाटत होतं इतका अप्रतिम परफॉर्मन्स आणि इतका स्लिक खणखणीत कचकचित आणि एकदम कुरकुरीत परफॉर्मन्स फॅन्टॅस्टिक पुन्हा एकाबद्दल बोलून त्याची मजा मी घालवू इच्छित नाही तो असा संमिश्र चौघांचा मिळून एक जेल झालेला परफॉर्मन्स होता आणि त्याची प्रचंड प्रचंड मजा आली लवली क्या बात है सुपर हिट मस्त धन्यवाद मंडळी
आता तुम्ही पाहणार आहात आजवर तुम्ही कधीही न पाहिलेला असा सन्मान सोहळा आणि जो रंगवाला इथे येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. कोणाला बघ तिकडे कुठे बघतो? इकडे बघ. नमस्कार. पुरचुंडीकर यांचं घर हेच का? चौगुले सर या सर या Yes, प्लीज. yes. नमस्कार. क्या चौगुले सर आले ओळखलं नाही? सॉरी मी नाही ओळखलं सर. आई चौगुले सर आले. अगं बाई, आले का? आले अरे बापरे. अगं बाई, नमस्कार. या ना, बसा. Thank you. खरंच खूप आनंद झाला. तुम्ही आमच्या या पुरस्कार सोहळ्यासाठी आलात. खरंच आभार तुमचे बापरे. नाही, आभार नाही, मी खरं तर तुमचे आभार मानतो. कारण बंडू नाना स्मृती प्रित्यर्थ कला गौरव पुरस्कार 2022 तुम्ही मला देताय या वर्षीचा. मी खरंच म्हणजे मी उभं राहून तुमचे आभार. नाही. नाही खरंच सांगतो. आणि कसं आहे, आमचे जे हे आहेत चॅनल हेड आहेत आमचे, ते अमित फाळके सर, त्यांनी आम्हाला संदेश दिला. त्यांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी लाचारी आहे. आमच्यासाठी एकदम हे म्हणजे प्रेमाचा संदेश असतो तो. म्हणजे त्यांचं आणि आमचे रिलेशन इतके घट्ट आहेत ना की मी सांगू शकत नाही. त्यामुळे अमित फाळके सरांचा फोन आला, म्हटलं जाणार म्हणजे जाणार. एनिवे, आता पुरस्कार सोहळा जिथे आहे तिथे आपण जाऊया. जवळच आहे ना? आपण जाऊया. नाही कळत नाही तुम्हाला. पुरस्कार सोहळा जिथे आहे, व्हेन्यू, तो जो स्टेज बेस सगळं आहे, तिकडे आपण जाऊया असं मी म्हटलं तुम्हाला. जायचं कशाला? पुरस्कार सोहळा इथेच आहे. नाही हे बघा, पुरस्कार सोहळा जो आहे ना, ज्यासाठी मला कला गौरव पुरस्कार तुम्ही जाहीर केलेला आहे, तो सोहळा जिथे आहे, तो व्हेन्यू कुठे आहे तिथे आपण जाऊया. दार तिकडे, मला असं म्हणायचं तिकडे जाऊया आपण. तोच व्हेन्यू हा आहे. हे बघा तुम्हाला सांगतोय. बघा, एवढा स्टेज आहे. हा एवढा स्टेज. ही विंग असणार. मागच्या वर्षी तू विंगेत अर्धा होतास. हा आपला व्हेन्यू आहे. इथे पुरस्कार सोहळा इथेच. मी 3 तास प्रवास करून आलो होतो. तुमच्या घरात आहे पुरस्कार सोहळा? कला गौरव नाव केवढं भारत असतंय, तो तुमच्या घरात आहे. नाही, पण दरवर्षी आम्ही बंडूच्या नावानं पुरस्कार इथेच देतो. बंडूच्या काय म्हणतेस? सासरे आहेत ना तुझे? चुकून सॉरी. बंडू नानांच्या नावाचा पुरस्कार आम्ही घरातच देतो. इथेच होतो इव्हेंट. मुळात याला इव्हेंट नका म्हणू. याला इव्हेंट म्हणणं म्हणजे ह्या जजेसना सुप्रीम कोर्टाचा जजेस म्हणण्यासारखं. सर हे बघा माफ करा. इव्हेंट कसा असेल? तुम्ही मला कला गौरव बोलतो कैसा असतं ना मनात. हे बघा, तसंच आहे सर. लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण पुरस्कार सोहळा हा पुरस्कार सोहळा असतो. मी म्हटलं का पुरस्कार सोहळा म्हणजे मधाचं पुळ असतं? पुरस्कार सोहळा हा पुरस्कार सोहळाच असतो. नाही त्याच्यात काही वादच नाही आहे ना. हे बघा, तसं माझं म्हणणं नाहीये सर, पण कुठल्याही पुरस्कार सोहळ्याला तुम्ही कमी लेखू नाही शकत. नाही, मी कमी आणि त्यातल्या त्यात हा जो पुरस्कार सोहळा आहे तो माझ्या वडिलांच्या नावाने आम्ही देतो. आणि कसं अपमान झाल्यासारखं वाटतं. नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी अपमान, माझा हेतू नव्हता तो अपमान करायचा. पण तुम्ही जेव्हा म्हणता ये बाबा कला गौरव पुरस्कार तुम्हाला देणार आहे, त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर एक 30-35 हजाराचा मॉब असतो, मोठा स्टेज असतं. इथे आल्यानंतर हे काय वाळत घातलं, हे जर मला दिसत असेल तर मग मी कसा कला गौरव पुरस्कार इकडे. मला एक मिनिटं, आपली ओळख आहे? नाही की नाही. अमित फाळके सरांनी मला सांगितलं की तिथे पुरस्कार घ्यायला जा, म्हणून मी इथे आलो. तुमच्या वडिलांना मी ओळखतो. हा, कोण होते ते निर्माते होते पिक्चरचे की अभिनेते होते, मला खरंच माहित नाहीये. नाही, आमच्या बंड्याला यातलं काही कळायचंच नाही ना. बंड्या काय म्हणते? सासरे आहेत ना तुझे? सॉरी, म्हणजे आमच्या नानांना यातलं काही कळायचंच नाही का? त्यांना असं हे सिनेसृष्टीत वगैरे काही रस नव्हता. त्यांचं दुकान होतं रद्दीचं. जे कलाक्षेत्राला रद्दी समजायचे अशा माणसाच्या नावाचा पुरस्कार मी स्वीकारावा असा हट्टास का करताय तुम्ही, मला एवढंच सांगा. सर, कारण त्या माणसाला नाटकाचा ध्यास होता. बापरे. अच्छा, म्हणजे नाटकात त्यांनी हे कमवलं. म्हणजे दिवसभर फक्त ते नाटकाबद्दलच बोलायचं. एवढं नाटकाचं वेळ म्हणजे केवढं काय म्हणजे काय सारखं बोलाय. ए नाटक बोलतो का तेरा? चल क्या नाटक कर रे? इधर के इधर नाटक करा मारेगा, सतत बोलायचं. मलाही म्हणायचंय. हे बघ वसुंधरा,
तुला जर वाटत असेल तुझी नाटकं मला कळत नाहीत असं नाही, मला तुझी सगळी नाटकं कळतायत असं मला म्हणायचं. अहो ते नाटक वेगळं, हे नाटक वेगळं. नाही नाही, हे नाटक वेगळं ते नाटक वेगळं असं नाही. नाटक नाटकच. नाटकात भेदभाव नाही करायचा. अरे भेदभावचा प्रश्न नाहीये, भेदभाव कशाला मी करेन, नाटक दोन वेगळे नाही. असतात. पण तुम्हाला सांगू का सर, तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. या सोहळ्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, माझी ग्वाही आहे. हो. अरे मुद्दा तसा नाहीये रे, काय हातपाय गळ्यासारखे होतात ना इकडे आले. हे काय हे backdrop. हे असं नका करू ना. एक काम करा तुम्ही, आता मी असंही जाऊ शकत नाही कारण अमित फाळके आहेत. मी असं पटापटा सुरू करा म्हणजे आपण मला मोकळं करायचं. हो लवकर सर, करा. तुम्हाला काही गार पाणी वगैरे? पाणी वगैरे नको रे. अरे बापरे. सॉरी, आपण सुरू करू. हे ना हे असं असतं, म्हणजे आपण यांची एवढी काळजी घेतो, एवढी त्यांची विचारपूस करतो, तर ते टँट्रम्स दाखवतात. हे ना मला सहन होत नाही खरंच. हे टँट्रम्स ना मला आधी इतकी वर्ष नाही, 6 महिने आपण या कार्यक्रमाची तयारी करतो आणि समोर टँट्रम नको, मला झेपतच नाही बाई. असं वाटतं बंद करून टाकावे हे सोहळे, नको बाबा. छे असू बंद वगैरे करायचं नाही. आपण जर हा सोहळा बंद केला तर लोक काय म्हणतील? अहो लोकांचं काय, हो जगाचं काय. जग येतं, समोर बसतं, टाळ्या वाजवतं, निघून जातं. नंतरचं सगळं मला आवरायला लागतं ना. कुठलं जग बसलंय समोर? कुठलं जग बसलंय? पाण्याचं जग तरी आहे तिकडे. काहीतरी हे करता येते. सुरुवात करू. काय एक मिनिट थांबा. पहिलं हे काय? एक मिनिट थांबा. हे काय आहे? रेड कार्पेट सर. लाल परकर ठेवलाय माझ्या खाली, रेड कार्पेट म्हणतात. तुला सांगितलं ना नाडी काढत जा, ओळखलं तरी परकर आहे. अरे नाडी काढली तरी परकर दिसतोय तो मला. उभा टाक, उभा. अरे उभा टाक, सरळ टाक. हे बघ, असं. अरे परकर आहे ना तो, कशाला तो ठेवताय? रेड कार्पेट कशाला पाहिजे लाल परकर वगैरे? नको. असं रेड कार्पेटचं फील, साडी कसं खराब होते ना, हे कसं नंतर पायपुष्ण म्हणून वापरता येतं. काय बोल रे? बरं तुम्ही बसून घ्या. सर ए रो सोडून बसा सर. काय? ए रो सोडून बसा. हा. किती रो आहे तिकडे? रो किती आहेत? एकच आहे ना, मग एच असणार ना. बी सी दिसते मागे. हे रो सोडून बसा म्हणजे मला काय सांगताय तुम्ही? नाही. मी बसतो काय ते? हा. काय झालं? सॉरी सर, इथे बसू नका. काय? ही नाना पाटेकर सरांची सीट आहे. नाना पाटेकर सरांची? हो. सर तिकडे तिथे पण नको. काय झालं? त्यांच्याबरोबर कोणी आलं तर त्यांचा स्टाफ वगैरे तर त्यांच्यासाठी ठेवली आहे. आपण इथे बसू शकतो. नाना पाटेकर येणार आहेत या इव्हेंटला? येतील कदाचित. आम्ही त्यांना आमंत्रण दिलंय. आमंत्रण दिलं? हा म्हणजे आम्ही तिघांनी त्यांना मेसेंजरवर मेसेज पाठवलाय. हो. मेसेंजरवर मेसेज पाठवलाय? हो. मग त्यांनी काय रिप्लाय दिला तुम्हाला? मला नाही, त्यांनी काही नाही रिप्लाय दिला. मला बाबा तुम्हाला म्हणजे 5 वर्ष आमंत्रण पाठवतो त्यांनी, काही नाही, कधीच रिप्लाय देत नाही ते. मग हे कशाला ठेवलंय सगळ्या सीट बीट? कसं आहे ते, आयत्या वेळी समजा आले तर तुम्हाला उठायला लागेल ना, मग ते बरं दिसत नाही ना. पटकन आले तर. अरे पण नाही ना येणार. मेसेंजरवर असं पाठवून आमंत्रण देऊन कोणी येतं का मला सांगा? समजा नाना पाटेकरला वाटलं दया आली आपल्यावर आणि ते आले समजा, तर काय माहिती ना. अहो, असे नाही दया. हे असलं बघितल्यावर कोणाला दया येईल? नाही, ऐका माझं येऊ जरा. शकता. ए चला, बोर्ड आणा, बॅनर आणा. एक मिनिट, मी बोर्ड, hoarding आणतो, मी बॅनर. hoarding चला आणतो. होर्डिंग लावा. चला. अरे नको रे ते रेड कार्पेट. वसू वसू थोडं- होर्डिंग इकडे लावू. नाही, थोडं इकडे रंगीत रंगीत. हे बघ, हा, हे बघ. आता खाली ठेवा. हा, आता बरं दिसतंय. हा. किती रद्दडात रे तुम्ही. हे बुटाचा बॉक्स आहे, त्याचा पुठ्ठा यार तो. त्याच्यावर तुम्ही मला इथे बंडूनाना पुरस्कार द्यायला बोलवलाय. हे काय आहे? आधी तरी सांगायचं नाही. अमित फाळके यार. वसू ऐक ते एकदम असे एक्साइटेड झालेत. तू सूत्रसंचालन सुरू कर. अहो नाही, एक मिनिट. सूत्रसंचालन मला नको. मागच्या वर्षी पण मीच केलं होतं, ह्या वर्षी तुम्ही करा. नाही हे बघ, जेव्हा जेव्हा तू सूत्रसंचालन केलंयस तेव्हा आपल्या कार्यक्रमाला रेटिंग जास्त आले. नाही. कुठलं रेटिंग? रेटिंग कुठलं? कार्य कुठे आणि कशावर बघतात हा कार्यक्रम? ते आम्ही फॅमिली ग्रुपवर टेलिकास्ट करतो ना लाईव्ह. एक मिनिट, मला खरं खरं सांगायचं. मला खरं खरं सांगायचं, गेल्या वर्षी हा पुरस्कार कुणाला दिला तुम्ही? हे प्रसाद हो. प्रसादोक इकडे आले होते? नाही, ते नव्हते आले. मग? त्यांच्या वतीनं मीच पुरस्कार घेतला होता. म्हणजे आम्ही त्यांना पण मेसेज केला होता मेसेंजरवर. पण नाही, त्यांनी नाही रिप्लाय दिला. प्रसादोक काय एवढा हुशार आहे ते आज मला कळलं. स्वतः गेल्या वर्षी गेला नाही पुरस्कार घ्यायला आणि काल सकाळी मला फोन केला. अरे वा, बंडूनाना पुरस्कार सम्या, क्या बात आहे, अभिनंदन. हे बघ. मस्त सोहळा आहे. जा जा तिकडे. चर्चा होते. मजा आहे, मजा. आज कळलं कोण मजा घेत आहे ते. लोकांमध्ये चर्चा आहे आपल्या चर्चा आहे पुरस्काराची.
सुरू करा हो, तुम्ही हा सुरू करूया. मला पटापटा द्या कळलं हो हो हा. चल सुरू करूया हे जा रे ब्लॅकआउट 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 हा बरं थांब हा मी आधी सुरू कर सूचना हा हा मी तुला देतो टेक्निकल देतो हा ठीक आहे ओके हा सॉरी 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 जाणं हे जाणं मध्ये ठीक आहे, माणसं बसलेत 500 माणसं बसलेत खालून जातोय प्रेक्षकांना आपण हे नाही करू शकत. सुस्वागतम 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 मी वसुंधरा पुरचुंडीकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते डंबू-नाना पुरस्कार सोहळ्यात 2000 उलट झालं अच्छा ते नानाचा ना इकडे झाला आणि दुसरा ना पहिला आला अगं वसू नानाचं नाव उलट झालं तरी नानाच असणार आहे की हा. नाही बंडूचं डंबू झालं. अरे, असं झालं? ओ, sorry, sorry. हा, नमस्कार 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 मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बंडू नाना पुरस्कार सोहळा कलागौरव पुरस्कार सोहळा 2022 बंडू नाना कला गौरव पुरस्कार 2022 बंडू नाना कलागौरव पुरस्कार 2022 बंडू नाना कला गौरव पुरस्कार 2022 शहारा आला ना नाही का हो? विंगीत वर्षभराने ऐकलं शहारा आला नाही हो. हे अमित फाळके का असं वागलात माझ्याशी ते चेअर करताय चेअर करतात चला तर आता आपण पुरस्कार पारितोषिक वितरण सोहळा सुरू करतोय पण तत्पूर्वी प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदनेने होत असते तेव्हा सगळ्यात आधी आपण गणेशाची आराधना करूया पाहूया गणेश वंदना ब्लॅकआउट सर तयारी झाली अरे हा कुठला ब्लॅकआउट आहे हा अरे ब्लॅकआउट म्हणजे तो ब्लॅकआउट कर माझ्या डोळ्यावर काय काळी पट्टी ठेवताय सर प्रेक्षकांनी गोंधळ करू नये चला रेडी प्रॉप रेडी चला हे काय केलं आता झुप हे काय केलं ती शेवटची फ्लिप असते ना झुप करून कशी वर का नाही गेलीस का तू झुप ही तुझी फ्लिप आहे झुप काहीतरी बालिश प्रकार चाललाय रे अरे यार नका ना रे असं करू नका प्रॉपर्टी सर 1 मिनिट ब्लॅकआउट आहे. अरे नका रे ब्लॅकआउट लाईट्स मंडळी या नेत्रदीपक नृत्यानंतर आता आपण पुरस्कार सोहळ्याला आरंभ करूया पहिला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट बाबा तत्पूर्वी आपल्याला पारितोषिक प्रदान करण्यासाठी आपल्या समोर आलेले आहेत हास्य जत्रेचे महारथी समीरजी चौगुले आधी त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया बंडू नाना कला गौरव पुरस्कार 2022 सर्वोत्कृष्ट बाबा वाजवून अनफडत त्यांच्या कानात वाजवलं असेल ते चिडले असतील बाजूला वाजव म्युझिक चांगलं आहे व्यवस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी हास्य महारथी समीर चौगुले यांना रंगमंचावर आमंत्रित करते येस आता हळूहळू चालू ठेव आता पुरस्कार आहे कोण पुढे कोण आहे कुणाला चेहरा दाखवायचा सर्वोत्कृष्ट बाबा पारितोषिक जाते इन्व्हलप आणा इन्व्हलप आणा जा ये झालं अनाउन्स सर लोक बघतायत सर बाप एनवेलप अरे किती रद्दी आहे रे हे घर सर वर्तमानपत्रावर त्यांनी असं करून आणलं यार का कॉपी करता मोठमोठाले सोळे बाप आणि सर्वोत्कृष्ट बाबा हा पुरस्कार जातोय
बसा बसा, गोंधळ नको, बसा गोंधळ नको, मागच्या रागेत गोंधळ नको, बसा. दिसणार हे बघा, 2 लागलेले आहेत, कॅमेरे लागलेले आहेत, दिसणार सगळ्यांना, गोंधळ घालू नका, बसा बसा. सर्वोत्कृष्ट बाबा, स्क्रीन लावलेले आहेत 2, दिसणार, खाली बसा सगळ्यांनी. सर्वोत्कृष्ट बाबा पृथ्वी पुरचुंडीकर. बाबा पायऱ्या ये ना सर, पायऱ्या का चढतो, ये सर. बाबा धन्यवाद. मी 2 शब्द बोलू इच्छिता सर. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही आहे. हा पुरस्कार मी या पुरस्काराची खरी मानकरी आहे माझी बायको वसुंधरा. वसुंधरा, थँक्यू. तू सोबत होतीस म्हणून मला हा पुरस्कार मिळालाय. आणि या पुरस्काराची मानकरी आहे माझी आई निर्मला देवी. विजेत्यांना मी विनंती करू इच्छिते की त्यांनी भाषण लांबू नये, अन्यथा रात्री 10 नंतर पोलीस येतात आणि कार्यक्रम बंद पडतात. कुठले पोलीस? घरातच आहे ना कार्यक्रम, करा 3-4 दिवस कंटिन्यू. कोण आहे पोलीस? कोण आहे तिकडे? माझ्या आईचं नाव घेतलं ना मी, म्हणून मुद्दाम बोलली आता बंद करा. कशाला फालतुगिरी लावली आहे तुमची? विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. कृपया तर आता दुसरा पुरस्कार जाहीर करते. दुसरा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट आई. सर्वोत्कृष्ट बंडू नाना कलागौरव पुरस्कार 2022 सर्वोत्कृष्ट आई. एनवलप आणून द्या प्लीज. पाहुणे ताटकळत उभे आहेत. मारेल डोक्यात, जा तिकडे. का गरज आहे का एवढी? असं नका करू. आमची परंपरा आहे. प्लीज ठेव जागेवर. असं नका करू प्लीज. भिकारडे तुम्ही सगळे. पुरस्कार जाहीर होतोय सर्वोत्कृष्ट आई. सर्वोत्कृष्ट आई. सर्वोत्कृष्ट आई वसुंधरा पुरचुंडीकर. इकडे हे कोणी भरलं? पाकिट कोणी भरलं? लिहून कोणी भरलं? आईनेच भरलं. कशाला ओव्हर ऍक्टिंग करते? मग तुला माहित नव्हतं तुझं नाव आहे ते? आत कशाला ओव्हर ऍक्टिंग करते? धन्यवाद सर. नका ना, बस करा यार, तुम्ही खूप झाला आता. आज मला खूप आनंद होतोय. हा सर्वोत्कृष्ट आई हा पुरस्कार सरांच्या हस्ते स्वीकारताना कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आहे. आणि आई म्हणजे कसं, आईचं काळीज. आणि खरं तर या पुरस्कारचं सगळं श्रेय मला ओमक्याला द्यायचं आहे. कारण या माझ्या लेकरामुळे आज मी आई झाले. आज या आईचं काळीज, त्या काळजावरनं मला ती माकडीचं काळीज ही गोष्ट आठवते. गप्प बस ना तू जरा. अरे नका ना हे करू, पटापटा द्या आणि मला मोकळा करा ना. पटापटा आता आपण आतुरतेने ज्या क्षणाची वाट बघतोय तो क्षण येऊन ठेपलेला आहे. नन्नू बंडा कलागौरव पुरस्कार 2022. वस्तू टेक्निकल. अरे नन्नू बंडा काय नाव आहे? एकदा ठरवा ना काय ते. बंडू नाना टेक्निकल बंडू नाना कलागौरव पुरस्कार 2022. आणि तो जातो यंदाचे आपले मानकरी आहेत हास्य जत्रेचे हास्य महारथी समीर चौगुले. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आहे जिंगल वाजवते ना. एडिटिंगला नंतर प्रॉब्लेम होईल जर जिंगल वाजवते. बंडू नाना कलागौरव पुरस्कार 2022. आणि यंदाचा हा कलागौरव पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते ओमके.
ये ना तुझ्या हस्ते द्यायचं ये. मला ते नाही आवडत. मी त्यांना आवडतं म्हणून सर बोलतो. मला ते माणूस नाही आवडत. मी नाही त्याला नाही आवडत तर जाऊ दे ना. आव तुम्ही या. मी कसा येणार? मगाशी मीच पुरस्कार घेतला ना, मीच कसा त्यांना पुरस्कार देणार? मी कशी देणार? मी सूत्रसंचालन करते ना. मग ते बरं नाही वाटणार. मीच पुरस्कार द्यायचा बरं नाही वाटणार. प्रेक्षकांमधून बोलूया. एक मिनिट, एक काम करू. हरकत नाही. तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले आजचे पाहुणे हास्य महारथी समीरजी चौगुले यांना. अरे या. मलाच पुरस्कार आहे. मी माझ्यात असते, मलाच देताय तुम्ही. आज नाही ना कोणी पाहुणा इथे. अरे मग असं कसं होईल? कॉंग्रॅच्युलेशन. असं कसं मी करणार? अरे हे चुकीचं आहे. अरे बस करा. पुरस्कार आणतो पटकन. पुरस्कार आपण हे चुकीचं आहे. तुम्ही हे पुरस्कार कुठे आहे? कुठे म्हणजे तू माळ्यावरनं काढला नाहीस? मी नाही, बाबांनी काढला ना. मायावर काढला होता मी. काढले का तुला मुरीत ठेवला होता धुवायला? तो बनियन धुतला मी तुमचा. पुरस्कार कुठे आहे? मग पुरस्कार कुठे टाकला? अरे देवा, तुम्ही पुरस्कार हरवलाय. ड्रेनेजच्या पाईपमध्ये नाही टाकला? भंगारच्या वाल्याला दिला नाही पिशवीमध्ये गुंडाळून. पुरस्कार मला देणारा तो पण तुम्ही हरवला. किती बिकाडे आहात यार तुम्ही. मारू नका मारू नका. तुम्हाला साष्टांग दंडवत. स्पीचलेस. प्रसादा काय म्हणाल? चौघांनाही मेसेंजरवर कमेंट पाठवली आहे. वा दादा वा. वाचायची असेल तर वाचा, नाही तर मला काय. ओ हो, अशक्य. सम्या, सलाम आहे तुझ्या कल्पनाशक्तीला आणि तुझ्या लिखाणाला. सॅल्यूट. आणि तुमच्या तिघांचंही तितकंच कौतुक, कारण त्याच्या ह्युमरमध्ये जितका अतिरेक असतो तितकीच त्याच वेळेला जेन्युनिटी पण असते. त्या दोन्हीचा बॅलन्स ज्या कलाकाराला कळला तो त्याचा ह्युमर करेक्ट पोचवू शकला. आणि ते तुम्ही तिघांनी त्याच्या इतकंच काय कणभर सरस पेश केलं. आणि अमित फाळक्यांच्या घरी मिठाईच पाठवली पाहिजे त्यांनी तुला इथे पाठवल्याबद्दल आणि मलाही वाचवल्याबद्दल. विलक्षण मजा आली. अत्यंत उत्तम दर्जाचा आणि तरीही साधा सोपा विनोद महाराष्ट्रभर पसरवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सई हॅवॉक परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी अमोल पाटलांसाठी जोरदार टाळ्या. त्यांची संकल्पना आहे. मला ह्याची सिरीज बघायला खरंच आवडेल. म्हणजे मला आजपर्यंत कधीही वाटलं नाही की आपल्याला हे अवॉर्ड मिळावं, पण मला हे अवॉर्ड एकदा आयुष्यात घ्यायचंय. प्लीज मला एकदा बोलवा. अशक्य परफॉर्मन्स होता. फार मजा आली गाईज. थँक्यू सो मच इतकं हसवल्याबद्दल. आज आमचं आयुष्य आय थिंक अर्ध्या तासाचंच कितीतरी वर्ष वाढले. धन्यवाद. खरोखरीच अविस्मरणीय सादरीकरण. मंडळी, आता इथे पडणार आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची धाड, ज्यात सगळ्या संपत्तीबरोबर सापडणार आहे विनोदाचं घबाड. जे दाखवायला तुमच्या समोर येत आहेत जळगावचं जाळंधोर हेमंत पाटील, विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. माने बने तुम्ही ऑफिसला पोहोचा. मी साहेबांना भेटून येतो. येस सर. बने चला, झालंय आपलं काम. साहेब तुमचा मोबाईल. मोबाईल तुमचा. झालं का समाधान? समाधान झालं का? सापडलं काही घरामध्ये?
नाही सापडलं. नाही सापडलं ना? मग इमानदार नेत्याच्या घरात कस काय इन्कम टॅक्सची रेड होते रे? हा, ऑफिसमध्ये वेळ जात नव्हता म्हणून फिरायला आले होते का इकडे? नाही हो. अरे कोणाचे चाराने मी कधी घेतले नाही आहे भाऊ बेमानी करून. आणि तुम्ही हे POP तोडलं, हे मागून सोफा फाडून ठेवलाय, मग ते चांगल्या चांगल्या मूर्त्या फोडून ठेवल्या, शोकेस तोडून ठेवलं, त्याचा हर्जाना कोण देईन? नाही साहेब, ती आमची कामाची पद्धत असते ना. ज्या गोष्टीची शंका येते ती गोष्ट आम्ही उघडतो नि तोडतो म्हणा. समजले का? याला काय अर्थ आहे? अरे हे घर माहिती आहे, भाड्यानं राहतो मी. नाही, मेवण्याचं घर आहे ना तुमच्या. बाकायदा भाडं देतो ना मी. पावत्या पाहिल्या ना? पावत्या पाहिल्या? क्लिअर आहे व्यवहार. मग कसं काय होईल? अरे आम्ही स्वतः आमदार लोक सरकारकडे असं घर मागताय, अरे भाऊ घर द्या, ते अजून भेटता नाही. नाही काय करू मी? साहेब, आता माझी ड्युटी होती, मी केली साहेब. तरी तुम्हाला त्रास झाला साहेब, माफी मागतो तुमची. आय एम सॉरी साहेब. हे माफी मागते तुमची, आय एम सॉरी साहेब. एवढं बोलून तर तू निघून जाशील. पण इतक्या वर्षाची माही जी अशी पांढरी शुभ्र इमेज आहे, पवित्र इमेज आहे, ती ढागाळली गेली. त्याचं काय करू मी मित्रा? हा, लोकांना काय जातं भाऊ? लोकांचं तर म्हणणंच राहतं, धूर दिसतोय ना मग आग लागली जशीन. त्यांना कुणी माहिती तुमच्या तोंडाच्या वाफा. हा, सॉरी साहेब. काय सॉरी? चालला जा यार तू, नाही तर ना एक फोन मध्ये ना तू अख्खी नोकरीच खाई जाईल. नाही साहेब, साहेब असं नका करू. नोकरदार माणूस आहे साहेब. साहेब सॉरी साहेब. हा ठीक आहे, चुकलं अरे हटरा. हात नको लावू आले. झालं ना तुझं समाधान? क्लीन चिट दिली तुला. चल नी मागे पाहतो नको आणि जाताना. साहेब साहेब, इन्कम टॅक्स वाले माझ्या समोरच गेले ना आता, म्हणून तर आपल्या ह्या पैसे भरलेल्या बॅगा घेऊन आलो. दुसऱ्याकडं कायले ठेवायच्या आपल्या बॅगा? हे काय? हा कोण आहे? हा मिठाचा खडा आहे तो. नोकर करा कुणाला? गावावरून आला डायरेक्ट बॅगा इकडे घेऊन आला का? तर जाय मध्ये घेऊन जाय. आउट हाऊसला राहतो ना, ठेव त्या बॅगा. थांब. उचल. नाही साहेब, त्या पकड घालून. ऐका साहेब, ते काय त्या बॅगात काय घेऊन जाय घरी. काय हे एवढे पैसे? तुमचे पैसे आहेत ना? तुम्ही आमचे पैसे कायले पाहू राहिल्या? नाही. अरे बाप, एवढे पैसे कोणाचे? महिने बापा. खरं कोणाचे आहे पैसे? आपलेच तर आहेत ना. तुम्ही नसतं सांगितल्या हे इन्कम टॅक्स वाले साहेब आले की त्या गौऱ्याच्या घरात लपवाले. कोणाचे पैसे ते? हे तुमचे पैसे आहेत. नाही साहेब, हा धडधडीत बोलतोय. नाही खरंच नाही. खोटं बोलू नका तुम्ही. मी काय खोटं बोलू सर? मेवण्याचे पैसे. हे भाड्याचं घर आहे मावला, जो मालक आहे त्याचे पैसे. मेवण्याचे पैसे? हो साहेब. हो का? एक काम करा, मोबाईल द्या तुमचा. नाही मी त्याला सांगतो ना, तुझे पैसे घेऊन जाय भाऊ. आपल्याला नको कोणाचे पैसे. एक मिनिट आमदार साहेब, मोबाईल द्या. अरे मग त्याला सांगू तर द्या. लोकांचे पैसे साहेब, आपले नाही. काय बोलले होते तुम्ही? खूप शुभ्र प्रतिमा आहे ना तुमची? हो सर. ही अशी आहे, काळ्या पैशांनी होते तुमची शुभ्र प्रतिभा. आणि मला काय बोलले तुम्ही? काय सर? कोणाचे चाराने खाल्ले नाही? नाही सर. हे काय मग? सर तुम्ही प्लीज 2 मिनिटं इकडे या ना. काय करायचं? या प्लीज सर. बस 2 मिनिटं बसा सर. तुम्ही हायपर होऊन बसलो. जाय ना, तोंड काय पाहतो. पाणी घेऊन येईन साहेब आले. कोणत्या ग्लास मध्ये घेऊन येऊ? साध्यावाल्या घेऊन येऊ की सोन्याच्या ग्लास मध्ये घेऊन येऊ? सोन्याचा ग्लास. सोन्याचा गल्लास नाही येणार आपल्याकडे. तरी गल्लास आहे का? आहे ना. पुढे 12-12चे 3 डझन आहेत ना. प्रभाकर मोरे दादांच्या घरामध्येच तर ठेवलो ना आपण. त्याच्यातलाच घेऊन येऊ का एक? नाही. काय? कोण प्रभाकर मोरे? त्यांच्याकडे 36 सोन्याचे ग्लास आहेत. कोण गौरव मोरे? त्याच्याकडे या 2-2 बॅगा भरून नोटा ठेवल्या तुम्ही. रेड पडणारे आधीच माहिती होतं का तुम्हाला? नाही साहेब. खबरी कोण आहे तुमच्या? खबरी कोण आहे? पटकन सांगा. नाही सर, खबरी कोण नाही. तू नको असं कर. भांगडा करशील का? इकडे मैदानात येतो जर इकडे. पिंट्या काबरच माया राशीला येतो रे तू. तू एक काम कर, जिकडे रस्ता दिसेल तिकडे चालला जाय. आणि काय करशील? काय करू? आत्महत्या करून घे. हो काय? हॅलो माने, गाडी फिरवा परत. आमदार साहेबांच्या बंगल्यावर घ्या. गबाड सापडलंय तिथे. या. साहेब गबाड बिबाड नाही साहेब. साहेब
त्यांना तर माहितीच नाही विहिरीमध्ये तिजोरी आहे ते. आता तू ही अशी विद्वान वाणी त्यांच्या कानापर्यंत गेलीच असेल, कारण त्यांना कान आहे. तुम्हाला ऐकायला आलं काय? हो काय? पण काही टेन्शन नाही ना, कारण त्यांना माहितीच नाही की चावी तुमच्या पोटरीमध्ये ऑपरेशन करून लपवली आहे ते. इतकी मॉडर्न टेक्नॉलॉजी. अरे बापरे, हे बी ऐकल्या काय? अरे त्यांना कान दिले, कानानं ऐकताना ते बिंडो भेजा. साहेब चला चला हॉस्पिटलला चला. पोटरी फाडून ऑपरेशन करायचे. चला. अरे बापरे. साहेब साहेब साहेबांची फक्त पोटरीच फाडजा. हा तुम्ही बेंबीतलं काही सांगू नका. गुच्ची बसले रे. साहेब साहेब बेंबीत काय आहे तुमच्या? काही नाही. हा बेंबीत हिरे लपवले? नाही सर. बेंबीत कस्तुरी आहे? मी थोडी मृग आहे. नाही, नाही, चला मग, चला. नाही नाही साहेब ऐका. चला. बेंबीत असं बारीक बारीक आहे. किडी आहे. ओ किडे बिडे नाही साहेब. ऐका ना, ऐका मी कुठेच येऊ नाही शकत. अरे तू नको. चला चला चला. वा 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 वा, सुंदर परफॉर्मन्स. सई, छान झाला परफॉर्मन्स. आज तिघे तुम्ही आय थिंक तुमची भाषा एकच आहे, खानदेशी आणि त्या भागातल्या आहे, तरी पण तुम्ही आज वेगळी भाषा बोललीत श्यामदादा, त्याच्यामुळे त्यातलं वेगळे पण छान वाटलं. कुणाला तुमची ही भाषा ऐकायला मला फार आवडते, तुमची पण हेमंदा. आणि 2 वाक्यासाठी माईक लावायचा उत्साह आपल्याकडच्या ऍक्टरना असतो असं मला वाटतं. आणि या उत्साहाची दखल आम्ही वेळोवेळी घेत असतो. आणि हा उत्साह आणि ही एनर्जी आम्हाला पुढे काम करताना खूप उपयोगी येते. त्यामुळे थँक्यू, मजा आली. क्या बात. हा विषय सादर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.